मित्रांनो, तो स्वागत तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली गुढी उभारण्यापासून, कारण की आज होता गुढीपाडवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षात आपल्याला देखील काहीतरी नवीन करायचं या उद्देशाने आज मी जाणार होतो शोरूमला. शोरूमला का जाणार आहे यासाठी ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की कळवा की ब्लॉग कसा झालाय. तर चला आता जाऊया. मित्रांनो, फायनली शोरूम वाल्यांचा फोन आला आहे की तुम्ही गाडी घेण्यासाठी येऊ शकता. चला आता आपण शोरूम कडे निघालो आहे. बघू शकता मागे बाईकवर आई वडील आणि एका बाईकवर मी आणि माझा भाऊ आम्ही निघालेलो आहे. त्यानंतर मी आलो पवननगरला, कारण की आपल्याला गाडीसाठी घ्यायचा होता सुंदर असा हार. फायनली दुकाने खूप फिरल्यानंतर आम्ही एक हार सिलेक्ट केला आणि निघालो शोरूमच्या दिशेने. तेवढंच आठवलं की पेढे घ्यायचे राहिले. त्यानंतर मी स्वीटवर आलो आणि छान असे 1 किलो पेढे घेतले आणि निघालो शोरूमच्या दिशेने, कारण की डिलिव्हरी घेण्यासाठी टाइम होत होता. ही बघू शकता आपली मारुती सुपर सीएनजी कॅरी. या गाडीची पूजा करून घेतली बायकोनी पटकन आणि आपण निघालो धान्य बाजारकडे, कारण की आज गव्हावर डिस्काउंट होता. जे ₹35 किलोचे गहू आज ₹32 किलोने मिळत होते. त्यामुळे आम्ही गाडी घेतल्यानंतर लगेच इकडे आलो आणि आम्हाला घ्यायचे होते 3 पोते गहू. तर लगेच गाडीचं उद्घाटन आज गावापासूनच झालेलं आहे. बघू शकता आपल्या गाडीमध्ये गहू लोडिंग करण्यात येत आहे आणि इथे एक गोणी फाटलेली होती. लगेच या सुपरवायझरकडनं चेंज करून घेतली. त्यानंतर घरी येताच बघितलं तर गाडीत पेट्रोल कमी होतं. पेट्रोल टाकलं आणि निघालो घरच्या दिशेने. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की